नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. झी युवा टीम तर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी आले अभिनेता अभिजित केळकरच्या घरी त्याच्या जुळ्या मुलांना भेटण्यासाठी. जुळी म्हटलं म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी सारख्या असतीलच असं काही नाही. उलट त्यांची मर्जी राखताना, त्यांचं संगोपन करताना आई वडिलांची डबल तारांबळ उडते. अशाच गमती जमती आजही आपण पाहणार आहोत. त्यांची नावं आहेत राधा आणि मल्हार. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय, हॅलो, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तुला माहिती आज काय आहे? भाऊबीज आहे. माहिती आहे. हो, आणि मग भाऊबीजेला काय करतात बहीण भाऊ? एकमेकांना ओवाळतात. हो, आणि मग गिफ्ट देतात एकमेकांना. हो, आणि मला सांग, तुम्ही दोघं जण ट्विन्स आहेत, माहितीये का तुम्हाला? हो, मग तुम्ही भांडता का एकमेकांशी? नाही. मला सगळी फुल नावं सांगा. तुमचं फुल नाव काय आहे दोघांचं? मल्हार हा, तृप्ती अभिजित केळकर. नाईस. आणि तुझं? राधा तृप्ती अभिजित केळकर. नाईस. आणि मला सांगा, तुम्ही बाबाला टीव्हीवर बघितलंय का? मग कसं वाटतं तुम्हाला? मस्त. काय काय असतं तिकडे? त्या शूटिंग मध्ये हा, काय केलं? गंमत केली? काय वे मला सांग ना. मी ना काच फोडली. काच फोडलीस तू तिकडे, आणि कोणाला कळलं पण नाही ना? हाश. आणि आता टीव्हीवर पण कोणाला कळणार नाही आपण सांगितलेलं, हा का? आणि मला सांग, दिवाळीत काय करायचं असतं? दिवाळीत काय करतात? दिवाळीमध्ये फटाके फोडतात. हा, फटाके फोडतात. आणि खातात काय? फराळ काय करतात? मला माहितीये, तुमची आई खूप छान छान काय काय बनवते ना. डब्यात मस्त मस्त काय काय देते ना आई. काय काय देते मला सांग? तुलाच माहिती आहे. तुलाच माहिती आहे. सॉलिड. आणि मला सांग, तुम्ही आर्ट अँड क्राफ्टच्या क्लासला जातात? नाही. मग हे कोणी बनवलं? आम्हीच. कसं काय? तू कुठलं बनवलं, तिने कुठलं बनवलं? मी हे बनवलंय आणि मी हे बनवलंय. हो का? आणि हे काय आहे? गणपती. आणि कसा बनवला? म्हणजे असा हा ग्लास घ्यायचा, इकडे ग्लास घ्यायचा, त्याला इकडे लावायचं, आणि इकडे सोंड लावायची, अजून कान लावायचं, अजून एक कान लावायचं, इकडे सोंड लावायचं, डोळे काढायचे, आणि अजून डोळे काढायचे, आणि डोळे काढायचे, आणि त्याच्या आतमध्ये काही टोपी लावायची. वाव, किती सिंक मध्ये होते. एकमेकांना डबिंग केलंय तुम्ही आता, माहितीये का तुम्हाला? राधा, तुला काय सांगायचंय मला? गंमत तू सांगणार होतीस ना. गंमत कट्ट्याला दिवाळी होती एकदा. हो, आणि मग काय केलं? गंमत कट्टा म्हणजे काय आहे? तिथे सगळे भेटतात तुम्ही फ्रेंड्स, आणि काय करतात गंमत कट्टा? तिकडे आम्ही खूप खेळतो. हो, कोण कोण आहे तिकडे गंमत कट्टा मध्ये तुमच्या बरोबर? सगळे आमचे फ्रेंड्स आणि ताई. हो, आणि मग तिथे तुम्ही मस्ती करतात आणि गाणं म्हणतात? कुठलं? प्रारंभी पण. हा, स्टार्ट. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरवणी बुद्धी दे, आराध्य मुनीश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख वगैरे, देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका, गजमुखा भक्ता बहु दोषवी. वाव, मस्त. किती छान म्हणलं. गणपती बाप्पा मोरया. आणि मला असं कळलं की तुला स्पायडरमॅन खूप आवडतो. तुला बोलायचं स्पायडरमॅनशी? हो, ओके, डोळे बंद करा. स्पायडरमॅन हाजिरो. तो दिसत नाही, फक्त ऐकायला येतो. हाय, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. त्याला सांग, तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा. भाऊबीजेच्या शुभेच्छा.
भाऊबीजेच्या दोघांनाही खूप शुभेच्छा. तू भिंतीवर कसा पडत नाहीस? कारण मी सरपटत जातो ना. चालत जायचं मग. मला चालता येत नाही, मी उडतो. मग तू हेलिकॉप्टर मधनं एक उडी मारायची. मी मारतो पण तुला दिसत नाही. पण तू खालती जमिनीवर पडायचं. तुला असं वाटतं का मी पडावं? हा. मला लागलं तर? लागू देत. तू झोपल्यावर मी पडणार. ओके बाय. हो जा बाय. मज्जा आली. स्पायडरमॅन छान होता ना. हो ना, मस्त ना. अच्छा ओके, मला सांगा हिच्याबद्दल तुला सगळ्यात जास्त काय आवडतं आणि तुला ह्याचं सगळ्यात जास्त काय आवडतं? मला ना हा. लादाची प्रिन्सेस आवडते. वा, राधाची प्रिन्सेस आवडते मला पण आवडते. आणि हिला पण तीच प्रिन्सेस आवडते. अरे माझं सांग ना आवडीचं. हा सांग सांग राधा. मला बार्बी आवडते. बार्बी आवडते. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला चौघांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही आमची भाऊबीज आज या ट्विन्स बरोबर साजरी करणार आहोत आणि वी आर सुपर एक्साइटेड कारण स्पर्श वात्सल्याचा मध्ये पहिल्यांदा जुळी भावंड आली आहे. म्हणजे आतापर्यंत एक एक बाळाचे एपिसोड झाले, त्यांच्यावरती फीचर झालंय, पण असं पहिल्यांदा होत आहे की सेलिब्रिटी बायको आणि सेलिब्रिटी मुलं. तृप्ती, हॅट्स ऑफ टू यू. जेव्हा आम्हाला कळलं की अभिला मुलगा मुलगी असे जुळे झाले तेव्हा आम्ही खूप एक्साइटेड होतो, सगळेजण फ्रेंड्स, आम्ही खूप खुश झालो. पण आई म्हणून तुझं काय मत आहे याच्याविषयी? कारण तुझं विश्व तर पूर्ण झालंय, एक मुलगा एक मुलगी, म्हणजे एक विश्व पूर्णच झालंय आणि आई म्हणून तुझ्यावर खूप जबाबदाऱ्या आल्या असतील, तर त्या सगळ्या तू कशा पेलतेस? यांचं येणं आमच्या आयुष्यात हेच एक मोठं सेलिब्रेशनचं आमचं हे आहे. आता रिस्पॉन्सिबिलिटीज तर काय खूपच वाढलेल्या आहेत. लहान असल्यापासून, बाळ असल्यापासून ट्विन्सला हँडल करणं म्हणजे सगळे म्हणतात वाव फॅमिली कम्प्लिटेड, चौकट, फोटो बघायला खूप, पण त्याच्या मागे जी मेहनत असते ती नक्कीच खूप डबल, सगळ्याच गोष्टींमध्ये सगळं डबल असतं. पण मग ह्या दोघांवरती कसं लक्ष देतेस? कारण हा तर त्याच्या वेळा तर म्हणजे किती त्याची पण खूप मदत असते मला. नाही म्हणजे त्याच्या मदतीशिवाय नक्कीच मी काही करू शकत नाही. तू स्वतः एक ऍक्टर आहेस, त्यांनी पण ऍक्टर व्हावं अशी काही तुझी इच्छा आहे का? सुप्त इच्छा? अजिबातच नाही. अजिबातच नाही. त्यांनी पर्टिक्युलर असंच व्हावं आणि हेच व्हावं असं मला नाही वाटत. उलट त्यांना जे हवं त्यांनी करावं. फक्त जे करतील त्यात त्यांनी खूप पॅशनेट असावं, खूप हार्डवर्किंग असावं आणि फोकस्ड आणि डेडिकेटेड असावं. काही गमतीशीर किस्से आहेत की नाही तुमचे? असणारच, आय एम शुअर. लहानपणीचं म्हणजे एक आठवण म्हणजे मल्हारला लहान असताना रात्रीचं दूध खूप प्यायचा, किंवा असं शेजारी सुद्धा दोघांना ठेवलं ना तर ह्याचा स्पीड अतिशय फास्ट असायचा. स्वतःचं दूध बाटलीने गटागट पिऊन घ्यायचा आणि शेजारी तिची बाटली असेल ती अशी काढून घ्यायचा आणि तेही संपायचा. आणि ही विचारी आपली दुसरं परत मला तिला भरून द्यावं लागायचं किंवा ह्याला बाजूला करून वेगळं, म्हणजे आता तुझा कोटा झालाय तरी तो तिची बाटली बऱ्याचदा काढून घ्यायचा. असं अजूनही आहे. त्याचा स्पीड जोरदार आहे. आणि आमच्या मॅडम थोडं हळू. मला तुझ्याकडनं एखादा हळवा क्षण, तू खूप हळवायस हे मला पण माहिती, मी सांगू शकते की तू किती हळवायस. त्यांच्या जन्माची रादर तृप्तीने कन्सिव्ह केलं ही जी न्यूज आली तेव्हापासून हा सगळा प्रवास सुरू झालाय. आमच्या दोघांसाठी तर इन अँड आउट म्हणजे रोलर कोस्टर राईड सारखं. फॉर्च्युनेटली सगळ्या आमच्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्या हॅपी आणि आनंद देणार आहेत. म्हणजे मला खूप चांगलं आठवतंय, तृप्तीनी मला जेव्हा सांगितलं, मी ती टेस्टसाठी गेली होती, मी ती डॉक्टरांकडे बिचारी ती एकटी जायची आणि तिने मला न्यूज दिली तेव्हा पण मी रीमाताईच्या घरी होतो आणि गुरु पुष्यामृत
योग होता, म्हणजे त्या दिवशी तो दिवस होता आणि मी नाटकाचं पहिलं वाचन होतं त्या दिवशी. तर त्यासाठी रीमाताईकडे मी गेलो होतो आणि जस्ट संपत होतं आमचं रीडिंग आणि तेवढा तिचा मेसेज आला माझ्या. आणि सगळ्यात फनी गोष्ट ती आहे आमच्या पूर्ण ह्या प्रवासातली, की तिने मला मेसेज केला की अभि निगेटिव्ह आली आहे टेस्ट. तर मला खूप वाईट वाटलं आणि अर्थात त्याची सवय पण होती आम्हाला, त्यामुळे मी वाचला आणि म्हणलं हो, आणि मी फोन ठेवला. परत आम्ही थोडं वाचन केलं आणि रिहर्सल संपली आमची. त्यानंतर मी परत फोन बघितला तर हिचा मेसेज होता, नाही बहुतेक पॉझिटिव्ह आहे. तर मला काही कळेच ना. बाजूला जाऊन मी फोन केला हिला, म्हणलं काय म्हणणं आहे तुझं, काय नक्की काय घडलंय. तर ती म्हणाली थांब मी आता डॉक्टरांकडे जाते आणि मी त्यांना विचारते आणि मी तुला फोन करते. त्या म्हणतात पॉझिटिव्ह आहे, पण मला तर इकडे त्या म्हणाल्या निगेटिव्ह. दुसऱ्या ज्या टेस्ट करणाऱ्या होत्या त्या म्हणाल्या निगेटिव्ह आहे. तर म्हणलं तू शांत हो, मला शांत होऊ दे. आणि मग तिने विचारलं डॉक्टरना आणि त्यांनी सांगितलं, म्हणजे तिने रिपोर्ट वाचून दाखवला. त्यामुळे अरे तू वेडी आहेस का, हा पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे. मग तिने मला परत फोन केला आणि मग त्यानंतर मी जो काही धावत घरी आलो आणि त्यानंतर पुढच्या टेस्टला पण ती एकटीच गेली होती आणि त्या टेस्टला तिने मला सांगितलं अभि आपल्याला ट्विन्स आहेत. तर म्हणलं हो, माझं फर्स्ट स्कॅनिंग होतं हो. आणि मला डॉक्टर चेक करते, स्कॅनिंग करते आणि ती म्हणते तुला आयडिया आहे ना तुला ट्विन्स आहे. म्हटलं हाऊ वुड आय नो, मला काहीच नाही, दिस इज माय फर्स्ट स्कॅनिंग. आणि मग जो काही घरामध्ये आमच्या जल्लोष होता, म्हणजे आनंदाचा आणि इमोशनल असे दोन्ही क्षण आहेत, त्यांच्याशी रिलेटेड सगळेच आहेत. त्यानंतर म्हणजे ते जे नाटक ज्याच्या रिहर्सल विषयी मी सांगितलं, आणि मी माझ्या करिअरमध्ये खूप काळ ज्या गोष्टीची वाट बघितली तसं नाटक 10 वर्षांनी मी केलं आणि त्या नाटकासाठी बेस्ट ॲक्टरची त्या वर्षीची सगळी अवॉर्ड्स मला मिळाली. पायगुण आहे हा माझ्या भावंडांचा. डेफिनेटली. सो मला अगदीच असं वाटतं की यांच्यामुळेच ते झालं, त्यांच्या पायगुणामुळे झालं. आणि खूप वर्ष वाट बघितली, खूप वर्ष मेहनत करत होतो, खूप वर्ष काम करत होतो. पण हे आयुष्यभरासाठी जे देवानी मला अवॉर्ड्स दिले त्याच्याबरोबर ती सुद्धा अवॉर्ड्स मला मिळाली आणि नाटकासाठी मिळाली, याचा मला खूप जास्त आनंद आहे. हॅपी दिवाळी. तर आता आपण पुढचं माध्यम खेळणार आहोत ज्याचं नाव आहे पोल खोल. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्याची खरी खरी उत्तरं तुम्ही मला द्या. हा चालेल? ओके. मल्हार आणि राधा, आर यू रेडी? पहिला प्रश्न, बाबांचं कोण फेवरेट आहे, मल्हार की राधा? हिनी पण सांगितलं मी म्हणून. गुड गुड गुड. कोण जास्त ओरडतं, आई की बाबा? ओके. आणि तुम्हाला घरचा फराळ आवडतो का बाहेरून आणलेला फराळ आवडतो? घरचा. येस, गुड जॉब. अच्छा, तुमच्यासाठी आणलेले चॉकलेट्स तुम्हाला आई बाबा देतात का? नाही. आणि आई बाबा ते स्वतः खातात का? नाही. का देत नाहीस रे तू चॉकलेट? वा बाबा. पण ते ब्रश करत नाही चॉकलेट खाल्ल्यावर लगेच. बाबा ब्रश करतात. ओके. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर मारामारी करता का? नाही. तुम्हाला फ्रेंड्स बदलून काढतात का? नाही. कोण मारतो तुला? खोटं बोलतो तू. तेच एकमेकांची पोल खोल करतात. अच्छा, दिवाळीमध्ये कोण रांगोळी काढतं घरामध्ये? काही हो, ए, असू दे रे. हो, काढली होती. राधाने एकदा काढली. आई बाबांमध्ये कोण काढतं? आई. आई काढते. बाबा. आता आई बाबांनी डायलॉग म्हणायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? पिक्चर मधला डायलॉग नाही. तुला? मला वाटतं. येस. सो आईचा डायलॉग आहे, थप्पड से डर नहीं लगता, सांप प्यार से लगता है. थप्पड से डर नहीं लगता सांप, लेकिन प्यार से लगता है. हो, तृप्ती, क्या बात है. अभी बघा, डर गए, दोनों से डर गए.
आणि तुझा आहे जली को आग कहते हैं, भुजी को राख कहते हैं, इस राख में जो बारूद है उसे विश्वनाथ कहते हैं. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, इस राख से जो बारूद निकले उसे विश्वनाथ कहते हैं. ओहो, क्या बात आहे. मस्त. पोल तर अमेझिंग होती. खूप छान वाटलं. आता छान गंमत आपण करणार आहोत. आम्ही एक मस्त गेम या दोघांसाठी आणलाय आणि बघूया ह्यांच्यापैकी कोण जिंकून देतं मुलांना झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता आपण खेळणार आहोत एक अत्यंत इंटरेस्टिंग गेम. सो तुम्हाला यासाठी मिळणार आहे 2 मिनिटं आणि दोघांना सोऱ्या दिलेल्या आहेत. तुला बेटर वाली दिलेली आहे, मोठीवाली. चकलीची भाजणी आहे, पीठ आहे आणि 2 मिनिटात निदान 3 वेढे अपेक्षित आहेत. 1 3 वेळे 2 3. तुम्ही 2 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त चकली करायची आहे, चकल्या करायच्या आहेत आणि जो कोणी जिंकेल तो मुलांना जिंकून देईल झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. Your time starts now. स्टॉप. झाले लास्ट केली तिने. आणि अभिच्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि तृप्तीने केल्या आहेत 1 2 3 4 5 6 7. आणि राधा आणि तृप्तीचा स्कोर आहे 7. आणि मल्हार आणि अभिजितचा स्कोर आहे 10. आणि तुम्ही जिंकले आहात मुलांसाठी झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. आज राधा आणि मल्हारच्या निमित्तानं माझी सुद्धा भाऊबीज होतीये. थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा आमचा हा भाऊबीज स्पेशल एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि हो, तुमच्याही मुलांना या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर आम्हाला ईमेल करा आणि त्यांचे काही फनी व्हिडिओज असतील तर तेही पाठवा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. पुन्हा एकदा शुभ दीपावली.